सुनेत्रा पवारांची कुठली पार्श्वभूमी संघ किंवा याच्याशी संबंधित नाही उजव्या विचारसरणीची. त्यामुळे राष्ट्र सेविका समितीच्या व्यासपीठावर त्या गेल्या किंवा मंचावर गेल्या तर भुवया उंचावणार ही वस्तुस्थिती. आता त्याच्यामध्ये खुलासे काय केले? तर अजित पवारांनी तर प्रश्न विचारणाऱ्यालाच फटकारलं, की "अरे तुझी बायको काय तुला विचारून जाते का कुठं जाताना? आणि दरवेळेला काय बायको कुठे जाते बघत बसणार का आपण?" तर हे जबाबदारी झटकण्यासारखं आणि वन अपमनशिप म्हणजे आर्ग्युमेंट जिंकतील अजित पवार, कारण त्यांच्या स्वभावाप्रमाणे फटकळपण आहे. पण दुसरीकडे इंडिकेट ते असे करतात, हा काही फार मोठा पॉलिटिकल मुद्दा होणार नाही, असं इनडायरेक्टली ते सुचवू इच्छितात. आणि मलाही तसंच वाटतं, की राष्ट्रसेविका समितीच्या मंचावर त्या गेल्या, तर त्याच्यातनं गजब होईल. रोहित पवारांनी पॉलिटिकली कॅश करायचा प्रयत्न केला, पण ते काही लाँग टर्म पॉलिटिक्समध्ये पुरणारा विषय नाही. सुनेत्रा पवार स्वतः काय म्हणाल्या, तर त्या म्हटल्या, "मला माहितीच नव्हतं, की हा मंच कुठला आहे. म्हणजे याची याची जी रिपरकशन आहेत किंवा परिणाम आहेत, याची काही कल्पना नव्हती," असं त्या म्हणाल्या. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी चूक कबूल केली, की इनोसेंटली माझ्याकडनं चूक झाली. मी पुढच्या वेळेला करणार नाही, असं त्या म्हटल्या नाहीयेत. पण मला माहीत नव्हतं. मला माहीत नव्हतं. याचा अर्थ कदाचित माहिती असेल तर मी जाणार नाही. आणि तिसरा जो मुद्दा आहे, की देवेंद्र फडणवीस जे म्हणाले मुख्यमंत्री, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय बँड ऑर्गनायझेशन आहे. मी स्वतः आर-एस-एसचा स्वयंसेवक आहे लहानपणापासून आणि मला त्याचा अभिमान आहे. कारण संघ राष्ट्रभक्ती शिकवतो, राष्ट्राचं हित शिकवतो. त्याचीच ही महिला विंग आहे राष्ट्र सेविका समिती. ठीक आहे, राष्ट्रीय विचार असलेल्या कुठल्याही मंचावर कुठल्याही खासदारांनी जायला हरकत नाही. पण तसं भारतीय जनता पक्षाचे खासदार कुठेतरी कम्युनिस्टांच्या व्यासपीठावर जातील का? किंवा कम्युनिस्ट खासदार आर-एस-एसच्या व्यासपीठावर येतील का? तर मला वाटत नाही ही शक्यता आहे. तसंच कट्टर काँग्रेसचे कुठल्यातरी संघाच्या मुख्यालयात येणार नाहीत आणि तुम्ही उल्लेख केलात तसं अजित पवारांनी या सरकारमध्ये येऊन सुद्धा नागपूरला अधिवेशन जे असतं डिसेंबरला, त्यावेळेला रेशीम बागेत जायचं टाळलेलं आहे. त्याच्यावरनं कुठलेही वाद मोठे झाले नाहीत. बातमी झाली माध्यमात. पण अजित पवारांनी स्पष्ट केलं काही कार्यव्यवस्था आहेत म्हणून आणि भाजपनेही समजून घेतलं की ते रेशीम बागेत येणार नाहीत. हेडगेवारांच्या पुतळ्याच्या पाया पडायला किंवा स्मृतीस्थळाला भेट द्यायला. आता हे राजकीय अंडरस्टँडिंग असल्यामुळे आणि अजित पवारांना घेतलं, की फडणवीसांनी वेळोवेळी सांगितलं, ही आमची राजकीय मजबुरी आहे म्हणून आम्ही घेतलंय. हे जर सगळं लक्षात घेतलं, तर सुनेत्रा पवार गेल्या हे त्यांच्या विचारधारेला धरून नाही, त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांचे पती किंवा त्यांच्या घरातले किंवा रोहित पवारांनी कॅश केलं ते बरोबर आहे. पण त्याच्यावरनं फार मोठं राजकीय वादळ उठणार नाही आणि तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात, माहोल गणपती उत्सवाचा आहे. त्यामुळे ज्या घटना घडल्यात त्या राजकीयदृष्ट्या खूप भूकंप घडवणाऱ्या घडलेल्या नाहीत या आठवड्यात. कारण राजकारणी सुद्धा समाजाप्रमाणेच स्वतःला जुळवून घेतात. त्यामुळे या 10 दिवसामध्ये फार मोठी राजकीय उलथापालथ होईल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर आपण बघूया पितृपक्षात काय होतं का? त्यामुळे आपण इतर विषयावर चर्चा करू. कारण हा विषय तुलनेने तितका मोठा नाही.